थोडी थांबा. याचं मेहनतीचं काम आहे. मला खूप मेहनत करावं लागते सगळ्या गोष्टीची. आता ह्या सध्या शाळेसाठी बुगुल बिगुल हा काय प्रकार आहे? ही बेबी ढोलक आहे, लेकरावाला बेबी ढोलक खेळण्यासाठी हा वगैरे. लेकरांच्या खेळण्यासाठी. हा, ह्याची काय प्राइस आहे? याला 850 रुपये. असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला रेग्युलर पाहायला मिळतील. आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आतमध्ये. नमस्कार, आपलं नाव? सतीश सिद्धराम माळी. अच्छा, तर हे आपलं स्वर संगम दुकान कधीपासून आहे आपल्या या जागेवर? ही आपलं 2008 पासून आहे. 2008 पासून. ह्याच्या आधी तुमचा काय व्यवसाय होता? काय हेच होता नाही, व्यवसाय? मी ही शिकत होतो काम, हे ही सगळं बनविण्यासाठी शिकत बरं, होतो. बरं. कुठे शिकलात तुम्ही हे काम? हे आमच्या मामाकडेच बरं, इथे लातूर मध्ये का बाहेर? लातूर मध्ये बरं बरं. नाथ ब्रह्म म्हणून दुकान होतं, हा, त्यांच्याकडे शिकलो. नाथ ब्रह्म. नाथ ब्रह्म आमच्या मामाचं दुकान होतं. बरं. आता ते चालू आहे का नाही दुकान? दुकान नाही, आता ते बंद झालं, सध्या वारले, एक्सपायर झाले. बरं बरं. आता हे तुमचं एक आता तुम्ही चालू केलेलं हेच दुकान हा, चालू आहे आता. चालू आहे. स्वर संगम स्वर संगम. ही 2008 ला तुम्ही ओपनिंग केली. हा, 2008. तर माळी साहेब, एक गोष्ट सांगा आम्हाला, तर आपल्या ह्या दुकानामध्ये काय काय गोष्टी विक्रीच्या आहेत का फक्त दुरुस्ती आहे? विक्री आणि दुरुस्ती दोन्ही बे. काय काय गोष्टी आहेत विक्रीसाठी? पेटी, पकवास, तबला, हा. हार्मोनियम, सगळं पूर्ण आता साहित्य विक्री बी तुमचं होते आणि दुरुस्ती बी आहे. विक्री बी होते, दुरुस्ती बी. दुरुस्ती बी. तुमचं दुकान 2008 पासून आहे. 2008. संपूर्ण जिल्ह्याला परिचित असेल दुकान तुमचं. हा, जिल्ह्याला. पण आपला हेतू हेच आहे की ज्यांना बी कोणा माहित नाही त्यांना परत एकदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसा, म्हणून आजचा आपण व्हिडिओ बनवत आहे. तर चालू करूया आता या पूर्ण या दुकानामधले जेवढ्या काही वस्तू आहेत आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपल्या लोकांना दाखवणार आहे. तर चला तर मग सुरू करूया. तर माळी साहेब, सुरुवात चालू करा. आता आपल्या दुकानात काय काय आपल्या सुरुवातीपासून आता सांगा आम्हाला. काय आहे भाई, आता ही पकवास भेटते नवीन. ही पकवास हा, ते 7000 रुपयापासून सुरुवात आहे ती. 7000 रुपये फ्रेश एकदम बनवून Fresh, ठेवलेले हा, आहेत बनवून तुम्ही? ठेवलेलं आहे. आणि कधी बनवलेला आहे तुम्ही? काही 2-4 दिवस झालं बनवलेलं आहे. रिसेंट मध्येच बनवलेलं. हा, साईज. पण असं हे तबला आहे. हो का? खाली बघू शकता, हे तबला पण आहे इथं. ह्याची काय प्राइस आहे साहेब? तबला 7000 रुपये. 7000 रुपये. पकवास 7000 रुपये. 7000 रुपये. ढोलक हो का? इथं खाली बघू शकता, हे ढोलक पण आहे. 2000-2500 तसं रेट येतील तसं. हे ठेवलेलं ना? ही टाळ पण आहेत का आपल्याकडे? हा, टाळ बी आहेत. हे जरा वेगळे दिसायले, काय आहे ही ते? मोठ्या साईज मध्ये आहेत. मोठ्या साईज हा, मध्ये काशाची टाळ आहेत ते. काशा. हा, काशाची. आणि ही अशी लहान लेकराचे वगैरे हा, भेटते लहान शाळेसाठी. मुलांसाठी खेळण्यासाठी. तर हे काय आहे? छोटा प्रकार. हे खाल्ले ढुलकी. हे ढोलकी. हा, हे पण ढोलकी. ही थोडीशी ह्याच्यापेक्षा मोठी दिसते. ही ढोलक आहे. ही ढोलक. हा, ही ढुलकी आहे. ढोलक वेगळा, ढोलकी ढुलकी वेगळी. वेगळी. अच्छा अच्छा. ह्याची काय प्राइस आहे? ह्याची 3000 रुपये. अच्छा. 3000 रुपये. आणि हे छोटे तबला? ही तबला आणि डगा जोडीच. ही दोन्ही जोडी. हा, जोडीच भेटते. जोडी 7000 ला. 7000. चुंबळ, गादी, बॅग सगळे सेटच राहते. अच्छा. बघू शकता इथं. आता हार्मोनियम. हो का? इथं हार्मोनियम ठेवलेलं आहे. हा. हे सर्वात महाग वाटतं आयटम आहे. हार्मोनियम 8500 पासून 26000 पण राहते. हे हार्मोनियम का? हा, हार्मोनियम 8500 पासून 26000. पण. हा काय प्रकार आहे? ही बेबी ढोलक आहे, लेकरावाला बेबी ढोलक खेळण्यासाठी म्हणजे हा, वगैरे. लेकरांच्या खेळण्यासाठी. हा, ह्याची काय प्राइस आहे? याला 850 रुपये. फक्त 850 हा. रुपये. हे बघू शकता, आपण रोडच्या कडेला आलेले ते 400-300 रुपये, आपण 300 ते 400 रुपये घालून एवढा डब्बा खपटाची राहते. खपटाचा घेऊ ही शकतो. लाकडी आहे, घेतात. पूर्ण तर ही लाकडी आहे. हो का? बघा, क्वालिटी बघा, बिल्ड क्वालिटी आहे याची एक नंबर. तर इथं टिकणं पण ह्याचं जास्त दिवस असेल. हा, यूज अँड थ्रो नाही, पूर्ण रिपेअरिंग वगैरे करता येते याची. असं आहे. हा, फक्त 850 रुपये. 850 रुपये. हो का? बघा, एकदम असं छान पैकी ह्याचं डिझाईन आणि लाकडाचंच आहे ना? हा, लाकडाचा पूर्ण. प्युअर लाकूड आहे हा, बघा. लाकडा. आणि ही जे कपडा येतो तो कोणता आहे? ही चमडाच असते. चमडा. हा, चमडा. म्हणजे लवकर खराब पण होणार खराब होत नाही. फक्त 850 रुपये. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे लागत असेल तर नक्की त्यांना गिफ्ट वगैरे द्यायचं असलं, कोणाला वाढदिवसाचं हे ते, हा. तर हे तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे. वाजवायला येत दिसतोय. नाही. हा. शाळेसाठी बुगुल. हा, बिगुल वगैरे लागलं हा. तर भेटल.
बघू शकता आता सध्या 26 जानेवारी येत आहे. हा. 26 जानेवारीच्या निमित्त भरपूर शाळांमध्ये असं इन्स्ट्रुमेंट लागत असतात जे कवायतीसाठी म्हणा किंवा त्यांच्या शाळेचे वेगवेगळे प्रोग्रामसाठी. तर इथे येऊन तुम्ही विजिट देऊ शकता. ही जी अलग अलग साईज राहते त्याच्यामध्ये. अच्छा, संभळच्या पण 1-2 साईज आहेत का? 3-4 साईज आहेत वेगळ्या 3-4 साईज. त्याच्यामध्ये सुरुवात कितीपासून आता ही संभळ? ही 2000 पण सुरुवात. स्टीलचं येते काय? स्टील कोणता प्रकार आहे? स्टील राहते, लाकडी राहते, पितळी राहते. हे 2000 रुपयाचं. हा 2000. सगळे 200च आहेत. ही 2500 वाले आहेत, ती पलीकडला 2000 पिवळा. आणि ती पिवळा म्हणजे पितळेचं आहे का ते कलर? लोखंडी आहे. लोखंडी आहे. हा लोखंडी. अच्छा, ते कितीचं आहे? 1500. 2000. 2000 आणि हे 2500. 2500. हार्मोनियम हे हार्मोनियम थोडंसं वेगळं दिसते. काय प्रकार आहे? कलर बी याचा वेगळा. पंजाबी मॉडेल आहे, मोठ्या साईज मध्ये आहे. पंजाबी. हा पंजाबी मॉडेल मोठ्या साईज मध्ये आहेत. हे 14,000-15,000 च्या रेंज मधले आहेत. बरोबर. आपल्या महाराष्ट्रात जास्त युज होत नाही काय? हा भरपूर यूज होतो. होते काय? हा भरपूर. पंजाबी म्हणलो म्हणून काहीतरी विशेष काय आहे का? नाही ठराविक चांगल्या लोकं क्वालिटी मध्ये आहे. आवाज काढलेले आहेत. बघू ह्याचा आवाज कसा येतो इथला. वाजवा बया. कनिंग लावल्यावर त्याचा आवाज येतो चांगला. अजून जरा थोडा चांगला हा आवाज. चांगला आवाज येतो. आता ही बही आपल्याला हे काय आयटम? हे लेझिम भेटत सर. लेझिम हे शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी शिकवण्यासाठी लेझिम चांगले बसते आपल्याकडे. पुन्हा ह्याच्यानंतर आपला हे पकवाज. थांबा कसं आहे, व्हिडिओ मध्ये आपल्या लोकांना सगळं कळू द्या. बर, ह्याचं प्राइस सांगा. हे लेझिम आपल्याकडे भेटते 80 रुपयाला एक लेझिम भेटते. सिंगल. आता पुन्हा बल्क मध्ये पाहिजे, 100 रुपये पाहिजे, 200 पाहिजे, क्वांटिटी मध्ये, तर ह्याचं रेट कमी होईल तुमच्याकडे. हो कमी होईल सर. आणि मिळेल, अवेलेबल आहे आपल्याकडे. अवेलेबल आहे त्यासाठी हा आराधना मंडळासाठी. पुन्हा आपल्याकडे हलके पण भेटते अशा प्रकारे. हलकीची प्राइस हे आपल्याकडे हे सगळ्या प्रकारच्या हलके आहेत. ह्या हलकीची प्राइस आहे 550 रुपये. ही हलकी आहे, थोडी मोठी आहे त्याच्यापेक्षा. ह्याची प्राइस भेटते 850 रुपयाला. अच्छा. मग त्याच्यापेक्षा थोडी मोठी पण आहे आपल्याकडे इकडं. ती 1000 रुपयाला भेटते हलकी. ह्याची वॉरंटी वगैरे असते का नाही? नाही ह्याची वॉरंटी वगैरे काय एकदा घेऊन गेलं. हो. हे आपल्याकडे आहे संबळाची काडी. बघूया. बघू शकता ते गोंधळी वापरतात ते. हा नवरात्र मध्ये, गोंधळामध्ये हे संभाळाची काडी. संबळाची काडी भेटते आपल्याकडे. 2 असतात ना? ही सेमच असते का दोन्ही साईडचे? नाही एक साईज वापरतात ते. एक साईडला एक फायबरची काडी वापरतात. फायबरची काडी. हा. ह्याची काय प्राइस असते? हे 100 रुपयाची. 100 रुपयाला आहे संभाळची काडी. तर भाऊ ह्याच्यात काय आहे? हे पेटी आहे. कसली पेटी? हार्मोनियम. भजनात वापरतात. एखादी आम्हाला सॅम्पल दाखवतो का आमच्या प्रेक्षकांना बघण्यासाठी? दाखवतो. हा चालतं. आपण पाहू आता. हे जरा खास एक्सपेन्सिव्ह दिसलेले कारण की एवढं पॅकिंग वगैरे करून ठेवलेली आहे. तर आपण बघू एखादे काढून आपण आतमध्ये कसं आहे आणि त्याचा आवाज कसा आहे. हे पॅकिंग वगैरे सगळं ते बाहेरूनच? हो बाहेरून. बघू शकता. नवी कोरी पेटी आपल्याला कशा प्रकारे मिळणार आहे हे बघू शकता. दुसरं काय? 22,000 रुपये. खतरनाक आहे प्राइस. चांगलं सागवान आहे प्युअर. काही होत नाही ना वर्षानुवर्ष? नाही काहीच होणार नाही. ठेवलं का? काही अडचण नाही. जड असते ना. जड असते. क्वालिटी आहे इथं बघू शकता. हा हे उभी आहे. त्याच्यामधून अजून एक प्रकार आहे. हे एक जण ते आडवी बासुरी. अच्छा. उभी आणि आडवी 2 प्रकारचे इथं बासुरी आहेत. हो का? बघू शकता. याचं काय फरक काय आहे, कसं ओळखायचं? ही आडवी आहे इथून. ही अशी उभी. अच्छा. हा इथूनच फुकायचं ना ह्याला? इथून फुकायचं आणि ही उभी अशी. हे आता असं फुगायचं. पिपाणी वाजवल्या म्हण ना थोडक्यात असे. आणि ही आडवी श्रीकृष्णासारखी. चालतं. बघ. शाळेमध्ये वगैरे घेतात का? हो शाळेसाठी, लेकरांसाठी, खेळण्यासाठी. खेळण्यासाठी. ह्याची काय प्राइस आहे? हे आपल्याकडे 350 रुपयाला भेटते. 350 रुपये. हे असं हे नगाराचा असतोय. तर आपण
एखादा नगारा ह्यांना आपण लावायला रिक्वेस्ट करू आणि ट्राय करू की ह्याचा आवाज किती प्रमाणामध्ये येतोय आणि कसा येतो. चला तर मग हे नगारा हे लावत आहेत, आपण आवाज चेक करू. बघू शकता नगाऱ्यासोबत किती इन्स्ट्रुमेंट आहे तिथं. काय काय भैया, घंटी एक आहे, हो प्लस घंटी एक थाळी प्लेट आहे, हे आपला नगारा. नगारा 3-4 इथं आयटम आहे एकाच नगारासोबत. हो हे फुल्ली इलेक्ट्रिक आहे हा? हो फुल इलेक्ट्रिक मशीन डायरेक्ट. बसवलेले का इथं? हा मोटर आहे याला. हा मोटर. मोटर जे नाही बोर्डाला पिन लावली की ऑटोमॅटिक आपलं चालू होणार. अच्छा, कडक आहे आवाज भाऊ. हा हो चांगलं आहे. हे काय प्राइस आहे या मशीनची? ही 8,500 रुपये. 8,500. एकदम उत्तम दर्जाची असं क्वालिटी आहे त्याची आणि आवाज पण एकदम कडक. त्याचे पण ढोल आहेत हा. अच्छा, हे लय लहान साईज मध्ये बसतोय ढोल. ही सर्वात लहान साईज. हा सर्वात लहान साहेब. हे मीडियम मध्ये, हे सगळ्यापेक्षा मोठा भेटतो. अच्छा, हा आणि पलीकडले? ते आपलं बँड मधले आहेत ते ढोल. अच्छा अच्छा, बँड मध्ये लागतात. म्हणजे शाळेमध्ये पण यूज होतील ना? हो सर, लहान म्हणजे लहान आहे त्याच्यापेक्षा पण ते पण यूज होते, शाळेसाठी बी यूज होते ते. अच्छा, हे काय प्राइस आहे? हे 1,800 रुपयाला बसते सर. 1,800. हो आहे थोडं वजन, 3-4 किलो आहे, जास्त आहे? हो सर, जास्त आहे का नाही, पण चांगली क्वालिटी मधला आहे. अच्छा, पत्रा हे जाड आहे याचा. हा हा सिंगल पण भेटते, सिंगल 10 रुपयाला भेटते. हा. आणि असं बंडल जर घ्यायचं मला 100 काढीचं तर आपल्याकडं 800 रुपयाला बंडल भेटतं. अच्छा अच्छा, 100 काढीचं. हा ठीक आहे. तर दाखवा अजून काय, हे काय काय हे सेमच आहे का? ही सेम हे काडी आहे. आणि हे आपल्या बँडचं ढोलचं हे? बँड मध्ये वाजवण्यासाठी जमतं. अच्छा, हे काय काय प्राइस आहे सिंगलची? ही 40 रुपयाला सिंगल भेटते. 40 रुपयाला. पुन्हा त्यानंतर पुन्हा गणपतीला लागणारे आपल्याकडे पानं पण भेटतात. गणपतीला पानं म्हणजे? गणपतीचा जेव्हा ढोल जे वाजतो ढोल, हा, हा, हा. ढोलसाठी लागणारी पानं. अच्छा अच्छा, हे कोटिंगचा हे आहे पडदा, पान. हा पान. आणि हे चमडाचं पान आहे. अच्छा हे दोन्ही पण भेटतात आपल्याकडे. अच्छा, हे आतमध्ये असते का बाहेरून असते? हे असं बाहेरून असतं. हे असं अच्छा, हे कुठं लागतात. हा. आणि हे चमड्याचं आहे. ही पाहू शकता इथं. आता ह्यांचं सगळं काय रिपेअरिंग ह्या अलीकडल्या ह्यांच्या दुकानामध्ये ह्याने करत आहेत. तर बाजूचं आपण आत्ताच शोरूम बघितलं किंवा ह्यांचं जे सामान टोटल ठेवलं होतं विक्रीचं, आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. तर आता इथं एका साईडला राहिलं होतं आपल्याला दाखवायचं विना. तर भैया ही विनाच आहे ना स्टार्टिंगला? हो सर, विनाच आहे ते. अच्छा, ती सगळ्या विनाची साईज एकच असते का? ना ना, वेगवेगळे असते ना. अच्छा. 10 इंची असते, 11 इंची, ही 12 किती इंच आहे? हे 10 इंची आहे सर. बरं, ह्याची काय प्राइस आहे? ते आपल्याकडं 3,800 रुपयाला बसले. अच्छा, हे मेन माणूस आहे आमच्या दुकानाचा, त्याला घ्या. मेन आहे करा, मेन कारागीर. बघू शकता खूप मेहनतीचं काम आहे. मला खूप मेहनत करावं लागते सगळ्या गोष्टीची. आता ह्या सध्या काय ढोलकी आहे का? पकवाची सेटिंग चालू आहे. दोन्ही पडदे बदलले म्हणजे काय, दोन्ही पण बदलले का? हा, ते वरलं चाय पुढे येते, हा, खाल्लं धूम पाणी दोन्ही पण बदलले त्याला. अच्छा, ते जुनच होतं ना, आलं होतं आपलं हा, रिपेअरिंग. गिरायकाचं होतं रिपेरिंग, त्याचे रिपेरिंग चालू आहे. हा. तर एकंदरीत आज आपण सर्व काही स्वर संगम ह्या संगीत क्षेत्राचे निगडीत असलेल्या दुकानाचं आपण पूर्ण शूट केले आणि काय काय गोष्टी इथं मिळतात ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोहोचत आहे. तरी शेवटला आपण दुकानाचे मालक माळी साहेब यांना विनंती करतो की आमच्या सर्व प्रेक्षकांना परत एकदा आपल्याकडे कोणकोणत्या वस्तू विक्रीसाठी आहेत आणि आपण रिपेअरिंग हे सर्व काही सुविधा काय देतो आपण ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही सविस्तर. आपल्याकडे संगीताचं सगळं साहित्य भेटतंय. तबला, पकवाज, पेटी, दुरुस्ती व विक्री दोन्ही बी आहे आपल्याकडे. बस स्टँडच्या पाठीमाग अंबिका मंदिर आहे. मेन बस स्टँड आपल्या लातूर मधलं मेन बस स्टँड, त्या पाठीमाग अंबिका मंदिर, त्याच्या बॅक साईडला स्वर संगम नावाने दुकान आहे. आणि सगळं साहित्य संगीतामधलं जे बी लागेल ते आपल्याकडे भेटेल. तर मित्रांनो, आपण पूर्ण आजचा व्हिडिओ बघितलेला आहे. आपण आपल्यासाठी असे नवीन व्हिडिओ शोधून खास आपल्या मदतीस पडावं किंवा आपल्याला जे गरजेचं भविष्यामध्ये लागणारे अशा काही व्हिडिओ आपण बनवतो की तुमच्या फायद्याचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. तर आजचा हा आपण व्हिडिओ बघितला स्वर संगम संगीत क्षेत्राची निगडीत असलेल्या सर्व काही वस्तू आपल्याला इथं बघितलाच आपण. ढोलकी, पकवाज,
हार्मोनियम, वीणा असे वेगवेगळे विविध प्रकारचे साहित्य इथं ठेवलेले आहेत रिपेरिंग आणि विक्रीला. लातूरमधील असे सर्वात जुने हे दुकान आहे आणि अनुभवी कारागीर जे आपण इथं पाहतच असाल व्हिडिओमध्ये, जे परफेक्ट असे काम आपल्याला इथं करून मिळतील. हे रिपेरिंग सध्या चालू आहे बघू शकता. तर तमाम लातूरकरांना विनंती आहे, ज्यांना कोणाला पण संगीत साहित्याची गरज लागेल किंवा रिपेरिंगसाठी तुम्हाला आवश्यकता वाटेल तर इथं नक्की विजिट द्या. मेन लातूरच्या बसस्टँडच्या पाठीमागे अंबिका मंदिर आहे. अंबिका मंदिरच्या एक्झॅक्ट बॅक साईडलाच हे स्वरसंगम हे आपलं दुकान इथं आहे. नक्की ह्यांना संपर्क करा. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही बनवत असतो, मेहनत करत असतो. तर लातूरकरांना आपला सपोर्ट राहणं हा खूप गरजेचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.